नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. बाप्पामुळे आज सकाळ सकाळ एकदम छान झाली आहे. रोज सकाळी उठल्यानंतर असं असायचं काय खायला करायचंय, सखीचं काय बघायचंय. आज आमचं असं होतं पटपट उठायचं आहे, आरती करायची आहे. आज पहिल्यांदा निखिल पण लवकर उठला का रे घरी असून. आणि त्याची लेक त्याच्या ऑफिसमध्ये इतकी मदत करायला गेली आज त्याची. काय करते तू सखी, काय करते ऑफिस. आज मी तुम्हाला दाखवणार की घरून काय काय वानवळ आलाय. त्या आधी माझा बाप्पा बघा. सखीच आहे ती माझी, सखीच आहे छोटी छोटी. तर येस, स्टेट येऊन. कान कुठे कान? आणि तू बाप्पाला तू प्रसाद खायला लावला का? बाप्पाला सांग ऍपल खा. ऍपल खा म्हणा. काय ग बाप्पा आज काय जेवला? काय खाल्लं बाप्पाने? संपली, फिनिश केला का बाप्पाने ऍपल? किती वेळचं बाप्पा दाखव ना, बाप्पा दाखव ना. पप्पाला आता ऑफिसला काढून देत जाऊ आपण. बाप्पा माझ्या आहे. खा, बिचारायला खावंच लागेल एका दिवशी. चला आता बाप्पाला गाई गाई करायची. चला इथून बाय कर बाप्पा. येते म्हणा मी थोड्या वेळाने. मी काय करू येतो. त्याची नजर तरी हटते का बघ ना. बाय बाय. तर स्किन केअर जे काही आहे ते मी माझं आत्ताच पूर्ण केलंय. बट जे मेन तुम्हाला सांगते की मला घरून आणलेलं काय काय ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर ते काही तुम्हाला दाखवण्यासाठी नव्हती थांबलेली मी, पण सकाळपासून वेळच नव्हता मिळाला मला. 2 दिवस निखिलचं ऑफिस होतं. इव्हन त्याला काल पण म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी पण जरा काम होतं, त्याच्यामुळे त्याला नाही जमलं. त्याच्यामुळे मला पण ह्या वस्तू काढून ठेवणं अजिबात नाही जमलं. पण मी तुम्हाला दाखवते. आता मला सेटच करायचं तर दाखवते. तर कोथिंबीर आली आहे एवढी सगळी, मळ्यातली कोथिंबीर आहे, निवडून आलेली आहे. फुलं आणले होते काल आमच्या मळ्यातले. तात्यांचं असं होतं, ते तू आणलेले फुलं साईडला ठेव, हे जे मी मळ्यातनं आणलेत ना बाप्पाला हेच घे. सोबतच मला वाटण करून आलंय, हे मला शिफ्ट करावे लागणार दुसऱ्या डब्यात. मी काल जसं आलं तसंच ठेवलं होतं. तर वाटण 2 लागतात मला, जसं मला आतापर्यंत माहीत पडलंय. तर माझं हे असतं आलं लसूण आणि खोबऱ्याचं लाल मसाल्याचं वाटण असतं माझं. आणि निखिल आता शांत आहे गणेश चतुर्थीचा, बट आय थिंक अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून तो काही थांबत नसतो. तर हे त्याच्यासाठी आलंय नॉनव्हेजचं वाटण. नॉनव्हेज म्हणजे बेसिकली काळ्या मसाल्याचं वाटण. सोबतच भाज्या खूप साऱ्या आलाय. मळ्यातल्या मळ्यात कळत दरवेळेस आईंचे आणि निखिलचे वाद होतात की तू का देतेस आम्हाला एवढं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की ते राहून जातं. म्हणजे ही जी एवढी कोथिंबीर आहे ना, काल एवढीच कोथिंबीर मला टाकून द्यावी लागली. कारण आईनी मागच्या वेळेस मला हे 3 पुढे बांधून दिले होते. मी थोडी माझ्या मैत्रिणीला दिली. मी तुम्हाला आठवत असेल तर कोथिंबीर वड्या केल्या, आम्ही कोथिंबीरचे थालीपीठ केली. मी प्रत्येक ह्याच्यात कोथिंबीर टाकत होती, नंतर पिवळी पण पडून जाते ती. तर दोडके, कारले असा भाजीपाला पण आलाय आमच्या मळ्यातला. निखिलला आवडता. जास्त मिरच्या नव्हत्या, 2-1च मिरच्या आलेल्या होत्या. त्या आपण त्या इकडे घेऊन आला निखिलला की त्याला काय ते पीठ वगैरे लावून, मला माहित नाही कसं करतात बट त्याला आवडतात. टोमॅटो आलेत घरचे. अजून काय काय आहे काढावं लागणार आहे मला. पालक मला खूप लागतो, पालक सखीला पण खूप आवडतो. तुम्ही जर पालक भात ट्राय केला असेल तर ऑसम लागतो तो. नवरोबाचं पीठ संपलं होतं याचं बाजरीचं, तर ते आलंय. सोबत पीठ खूप काय काय आलंय यावेळेस, ते पण दाखवते माझ्यासाठी. हा मला तळून ठेवायचा आहे. मला कढीपत्ता लसूण आणि जिरे मला असे लागतात, म्हणजे लागतातच प्रत्येक भाजीत. तर हे आलंय. अजून सगळ्यात मेन याबद्दल तुम्ही माझ्या सासूबाईंचं खूप कौतुक कराल. डब्बा असा का ओपन नाही होते. मला लसूण आलाय सोलून. मला किचन मधले सगळे काम आवडतात, बट लसूण सोलायचं काम मला अजिबात आवडत नाही. माहित नाही, नखात ते कसं तरीच होतं.
त्यामुळे लसूण मला 1-1.5 महिन्याला त्यांचा चक्कर होतो. आता सध्या आमचा मागे पण झाला होता. तर लसूण मी सोलून आणते घरून. आमच्याकडे ज्या घरकामाला मदतीला येतात ना मामी नात्या त्या मला दरवेळेस सोलून देतात. इव्हन हे जे आहे ना, हे कोथिंबीर निवडणं, मिरच्या निवडून देणं, ही सगळी कामं त्या आईंना करू लागतात. खास मला देण्यासाठी, कारण माझ्याकडे माझी लेक आहे. इव्हन मी डिलिव्हरी नंतर जेव्हा घरी येणार होते ना, वेटमध्ये दाखवते. मिरच्या आल्यात. सामान खूप आहे. फ्रीज वाजायला लागलंय माझं. थांबा. ओके. तर उसळ पण आणली आहे. त्या घरीच हे करतात. मी विकतची वापरते. आणि हे दादाला खूप आवडतं, म्हणजे निखिलला खूप आवडतं, म्हणून आई सोलत बसल्या होत्या. मुगाचे दाणे जे आहेत ते त्याला भाजून द्या असं त्या मला 4 वेळेस जाताना सांगून गेलाय. असो, तर मी तुम्हाला ते सांगत होते की आम्हाला घरी ज्या मदतीला येतात ना मामी आत्या, माझ्या डिलिव्हरी नंतर जेव्हा मी येणार होती ना, त्याच्या 8 दिवस आधी त्या येऊन पूर्ण घर आवरून गेला. तर हे सगळं पुसून घासून माझा बेड आवरून, काय सांगू काय नव्हतं केलं त्यांनी घरात. पडदे भिंती सुद्धा पुसून गेलेल्या होत्या. त्यांनी घर एवढं चकाचक केलं होतं की मी आणि निखिल आम्ही दोघंच येणार होतो येताना. तर सखीमुळे मला त्रास नको व्हायला म्हणून त्या 1 दिवस पुण्याला आल्या होत्या आई त्यांच्यासोबत, आणि त्या सगळं घर आवरून गेला होता. आणि हा जो निवडलेला भाजीपाला येतो ना, यात त्यांचा सगळ्यात मोठा हात आहे असं मी म्हणेल. कारण त्या कधीच असं येत नाही की नको म्हणून. पिठं हे जे आलेत ना, याच्यात आम्ही खूप काही काही मागवलंय. आई बोलले लिहून दिलंय तुला, तू वाचून घे काय. हे तर डाळीचं पीठ आहे, एवढं तर कळतं मला. हे याचं पीठ आहे. मला पुरणपोळ्या करायच्या आहे, तर त्या बोलल्या की मी येतानाच गाळून आणते पीठ. म्हणजे ठीक आहे. आता असं म्हणू नको की तू काहीच काम करत नाही, असं नाहीये. ढोकळा प्रीमिक्स आहे. याच्यात फक्त सायट्रिक ऍसिड ऍड करायचं राहिलंय त्यांच्याकडून. त्या बोलल्या तुला माप देते करून घे. आप्प्याचं प्रीमिक्स आहे, कारण हे त्यांच्या नातीसाठी बाय द वे, हे माझ्यासाठी नाहीये. इडली डोश्याचं प्रीमिक्स आहे. हे सगळं सखीसाठी आहे. आणि माझ्या ज्या वस्तू घरी गेल्या होत्या ना, त्याच्याबद्दलचा माझा इतका वाईट अनुभव आहे की तो मी शेअर करू की नको असं मला झालंय. बट वेट, मी त्या वस्तू आणते तुम्हाला दाखवते, कारण मी माझा पूर्ण दिवस खराब गेलाय त्याच्या मागे आज. तर मी ज्या वस्तू ऑर्डर केल्या होत्या त्याच्यापैकी एक ती बाप्पाची फ्रेम होती. एक माझं जे किट होतं पर्सनल ते नाही सांगत मी. एक हे मी मागवलं होतं आटा मेकर. मला काही काही इन्फ्लुएन्सरचा इतका राग येतो ना, हे मी एका इन्फ्लुएन्सर बघून त्याच्याकडनं लिंक मागून मग मागवलं होतं. त्या मुलीने त्या बाईने, मुलीने जी काही असेल, याचा इतका फर्स्ट क्लास रिव्ह्यू दिला होता. हे प्रॉडक्ट मी इतकं डोळे झाकून मागवलं, कारण मी कधीच वाईट रिव्ह्यू देत नाही. मी सांगते की हे चुकीचं आहे तर हे चुकीचं आहे. मी हे मागवलं आणि हे इतकं भयंकर भंगार आहे, याचं झाकण सुद्धा लागत नाही. हे जे झाकण आहे ना वरचं, हे लागत नाही. परत त्याच्यात भाजी कापायचे जे पाते आहे ना, ते तर फिटच होत नाही. म्हणजे ही कंपनी बघून ठेवा तुम्ही. मी खाली याची लिंक देईल. प्लीज हे ऑर्डर करू नका. इतकं इतकं वर्स्ट प्रोडक्ट आहे. हे 200 रुपयापासून होते, पण मी 500चं ऑर्डर केलं की नाही यार, चांगल्यातलेच मागवूयात, आपला हात दुखतो, नको हे व्हायला. माझं असं होतं की सखीला खूप पोळी खाऊ घालणं होत नाही माझं, कारण मला मला लिटरली खूप त्रास होतो जेव्हा मी पीठ मळते तेव्हा. त्यावेळी मागवलं होतं की चला डाव्या हाताने पण फिरवता येईल किंवा निखिलकडनं पण हेल्प घेता येईल, म्हणून मी हे मागवलं होतं. वर्स्ट प्रोडक्ट आहे. माझे 500 रुपये वाया गेल्याचं सकाळपासूनचं मला इतकं दुःख आहे की निखिल मला एका पॉइंटला बोलला की सोड नका, डोक्यात घेते. पण मी अमेझॉनवाल्यांना कॉल केला, त्यांना म्हटलं मला रिटर्न करायचं आहे, पण मी हे नेमकं सिन्नरला मागवलेलं होतं. तर त्या दादाने मला खूप हेल्प केली. काहीतरी ओमकार नाव होतं त्याचं, की मॅडम आपण ऍड्रेस चेंज करून बघू, हे करून बघू, ते करून बघू. पण नाही पॉसिबल झालं. त्यांचं म्हणणं तुम्ही पुन्हा सिन्नरला पाठवा. पण मला कुरिअरचे 200 रुपये पण याच्यात वाया घालायची इच्छा नाहीये. मी वाईट रिव्ह्यू दिलेत, आणि मी रिव्ह्यू देत असताना मला कळलं की ऑलरेडी त्याला इतके वाईट रिव्ह्यू होते. माझी चूक आहे की मी बघितलं नाही. सेकंड प्रोडक्ट मी हे मागवलंय. हे मी अजून यूज नाही केलंय, फक्त धुवून ठेवलंय. सेम पोळ्या करताना पण मला त्रास होत होता. म्हटलं हे डाव्या हाताने आपल्याला असं करता येईल. आम्ही दोघं तर पोळी खात नाही, बट सखीची सोय होईल, कारण माझ्यामुळे तिची खूप गैरसोय होते, जे मला सहन होत नाही. आणि याच्यानंतर एक अजून प्रॉडक्ट जे मला युट्यूबला प्रमोशनला आलेलं नव्हतं, बट मी तुम्हाला सजेस्ट केलेलं होतं. मला इन्स्टाला प्रमोशनला आलं होतं, बट मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं. ते म्हणजे बेकोचे टॉवेल्स. प्लीज यूज करू नका. इतका वाईट वास येतो त्याचा. ते रियुजेबल म्हणतात, बट ते 1-2 वॉश नंतर त्याचा वास यायला लागतो. ते कसे तरी गोळा होतात. ते टिकत सुद्धा नाही वळणीवर. हे तर मी तुम्हाला मागच्या 2-3 व्हिडिओमध्येच सांगणार होती, पण विसरून जात होती.
तर नका घेऊ. बेकोचं ते लिक्विड जे आहे ते पण खूप वाईट आहे. आता मी Instaला त्यांच्याकडनं पैसे घेऊन प्रमोशन केले, त्याच्यामुळे मला लगेच तिथे बोलता येणार नाही. बट तो मी व्हिडिओ महिनाभरात उडवणार आहे. कारण मला त्याचा इतका वाईट अनुभव आलाय. ते पेपर्स आपण म्हणतो, की एक पेपर 80 होईपर्यंत यूज होऊ शकतो. मी तर तुम्हाला सांगितलं होतं, घ्या, घ्या, घ्या. इथे तर मला प्रमोशनचे पैसे पण नव्हते, तरी पण मी सांगितलं होतं, घ्या. पहिल्या यूजमध्ये मी एवढी इम्प्रेस झाली होती. बट नाही. म्हणजे मला आता असं झालं, की मी ते कधी घालायचे कपडे आणते आणि कधी सगळं क्लीन करते. तो बेकरचा रोल माझा संपतही आलाय, कारण मला ते सहनच होत नाही. ते जे खूप गंजडीपणा वाटतो मला त्याचा. तर हे आहे. याच्या व्यतिरिक्त झोका मागवला होता. झोका फर्स्ट क्लास आलाय. काहीतरी 400-500च्याच रेंजमध्ये मी मागवला होता. फर्स्ट क्लास झोका आलाय. सखीसाठी एक डॉक्टर सेट मागवला होता, ज्याच्यातल्या निम्म्या वस्तू माझ्या लेकीने सोफ्याखाली टाकलाय. त्याचं प्लास्टिक व्हाईट आलंय. अर्थात मी साधा मागवला होता. मला माहिती ती हरवणार आहे. काहीतरी ₹170 काही तो मी मागवला होता. प्लास्टिक त्याचं व्हाईट आहे, बट सखी आता तरी एन्जॉय करते. मग मी तिला घेईल 1-2 महिन्यांनी जेव्हा तिला कळेल. पण सध्या तर आमचं सकाळपासून मम्माला चेक करणं, मम्माला इंजेक्शन देणं चालू आहे. तर या असं काहीसं होतं. अजून माझ्या साड्या वगैरे आल्यात. त्या सगळ्या मी आता इन्व्हॉल्व करत नाही. बट हे जे काही होतं, हा वानवळा तुम्हाला दाखवायचा होता, कारण सगळे इंटरेस्टेड असतात, की घरून काय आलंय, घरून काय आलंय? तर घरून एवढं सगळं आलंय. या व्यतिरिक्त बाप्पाचं पण जे काही बेसिक होतं, ज्या 21 भाज्या मला भेटत नव्हत्या, त्या पण आई घरून घेऊन आल्या होत्या. निखिलला अळूवडी खूप आवडते. मग आईने सकाळी उठून अळूवडी करून आणली. त्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं, तर मी ते करेल, कोथिंबीर वडी, अळूवडी काहीतरी करते. पण त्याने दादाला माझ्या हातची आवडते, सो त्यांनी करून आणली होती. तर एवढं पहाटे उठून. पुन्हा काल त्यांनी दही-भाताचा नैवेद्य पण करून आणला होता, जो मी इथे केला होता. बट त्यांना वाटलं वेळ इकडे-तिकडे होते का? त्यांना उपवास सोडायचा होता गाडीचा, त्या दही-भाताचा नैवेद्य पण घेऊन आला होता. या व्यतिरिक्त सखीसाठी खूप खाऊ आलाय. निखिलसाठी पण खूप खाऊ आलाय. त्याच्यासाठी भत्ता वगैरे आलाय. मी डाएटवर आहे, त्याच्यामुळे मी ऑलरेडी सांगत नाही, की काही आणा म्हणून. नाहीतर कात्रजच्या काही गोष्टी अशा आहेत, कात्रज म्हणजे डेअरीच्या, की ज्या मला प्रचंड आवडतात. स्पेशली तिथला खवा, तिथलं जे कलाकंद आहे ते. तर सखीसाठी काल तिथून पेढे आले, पण मी मला तात्यांनी 2दा फोन केला. हे आमच्या तात्यांची सवय बाय द वे, काही घेऊन जायची. त्यांना म्हटलं नका आणू. तसं 2 दिवस माझं काही डाएट पाळलं गेलेलं नाहीये, पण मी खूप जास्त गोड वगैरे पण नाही खाल्लंय. तर उकडीच्या मोदकाला मी कसं नाही म्हणू, म्हणजे तो माझा स्वतःचाच अपमान आहे. बाप्पाचा जाऊ द्या. मलाच खूप वाईट वाटेल जर मी खाल्ला नाही. सो काल उकडीचे मोदक खाल्ले गेले. आजही प्रसाद केला. आजही थोडं खाल्लं गेलं. निखिल बोलला, "चल ठीक आहे, 1-2 दिवस बाप्पा आला, एवढा आनंदाचा क्षण आहे. 2-3 दिवस इकडे-तिकडे झालं तर चालेल." 2 दिवसापासून काटेवर पण नाही उभी राहिली मी. बट आय नो वाढलेलं नसेल, कारण मी कंट्रोलमध्ये खाते. माझा टाईम मी सोडत नाहीये. सो या असं काहीसं होतं. तर आपण आपला आजचा व्लॉग इथेच संपवूयात. कारण काय होतंय ना, हे आवरायचं बाकी आहे अजून. सखी झोपायची आहे. भांड्यांचं खरकट काढायचं बाकी आहे. कारण निखिल जस्ट जेवलाय. त्यानी बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहे. तर मी हे सगळं आवरते आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा. माझी बडबड कशी वाटली तेही सांगा. आणि माझं मला मला कळत नाही मी किती थँक यू म्हणावं. आधी माझ्या दिवसाचे व्ह्यूज कधीतरी 7-8 हजार जायचे. आज तुमच्यामुळे माझ्या दिवसाचे व्ह्यूज 15-20 हजाराला जातात, विच इज व्हेरी बिग थिंग फॉर अस. निखिल त्याचं मिशन कंप्लीट करून आलाय. ये निखिल. हं? पण आवाज द्यायला बस. सखीला झोपवून आलाय. रात्रीचं काम निखिलचं असतं. निखिल इकडे ना, मला तुला एक सांगायचंय. मला एका ताईचा डीएम आलाय आज, की ताई तू प्लीज दादाकडे लक्ष दे. दादाच्या डोळ्याखालचं काळं बघ. ते तर मी इग्नोर केलं. त्याच्यानंतर ती मला बोलली, तुला वाईट नसेल वाटणार तर तुला अजून एक गोष्ट सांगू. आणि मी मी तो मेसेज रीड करायच्यातच तिचा रिप्लाय आलाय, की प्लीज दादाला हे एक तर काळं करायला लाव, नाहीतर कट तरी करायला लाव. काय म्हणशील यावर? म्हण मी स्मार्ट दिसतो. ॲक्चुअली ही तुमचं माहीत नाही मला, बट ही तात्यांची आणि माझी मनापासूनची इच्छा आहे, की यांनी ते कमी करावं, हे कमी करावं. बट माझ्या मनाच्या इच्छेचा विचार करा. तुझी इच्छेचा विचार लग्नाच्या करतोय मग. आधी आई बाप, लग्नानंतर बायको, आता पोरगी, चायला मला काय पोरगी ऐकायचं? अशी ओढते कधी तेव्हा तरी कमी करावं या माणसाने. किती वाढत एक तर मुळात याची दाढी अशी ती उंदीर करत कुरतडताना वैयक्तिक आयुष्य आहे की नाही मला. नाही, बट ऍक्च्युली छान नाही दिसत. हे मला आठवतंय कोविडमध्ये निखिलचा अवतार इतका वाईट होता. फोटो असेल तर मी टाकते शेजारी. आम्ही 2-1 महिन्यांनी घरी गेलो होतो. तात्यांनी, ते सदू काका आहेत तात्यांचे मित्र जे कटिंग वगैरे करतात, तात्या घेऊन आले होते. निखिलला असं खुर्चीवर बसवलं होतं. म्हणले कर याचं काहीतरी. तेव्हा कुठे निखिलने केस कापले होते. आणि आम्ही जेव्हा घरी गेलो होतो ना, याचे केस कापायच्या आधीचे सदू काका यायच्या आधी, तर कोविडमध्ये कसं कुठे जाता येत नव्हतं. बट आमच्या कॉलनीवाल्यांनी एक कटिंगवाला दादा बोलवला होता. माझे पप्पा निखिलला म्हणतात,
जाऊ जाता का जरा, मी लावून येऊ का तुमचा नंबर? निखिल इज लाईक नाही हो नाही, मला वाढवायचे आहेत, मला हे करायचं आहे. तर ही आमची पण मनापासूनची इच्छा आहे की त्याने काहीतरी करावं. बट मी किती स्कॅन तुम्ही एक कर काम करा ना, महिन्याला मला 4-5 हजार रुपये दोघं मिळून देत जा ना. मी न तात्या मिळून तू 4,000 4-5 हजार रुपये 4,000. लागतात का? ते मला पण नाही लागत. मी एकदा केस मला सेट काय पाहिजे, मी दाढी क्लीन, केस व्यवस्थित ना, तू 4,000 नुसता 4,000 पैशात बोलतो हा माणूस, नुसता व्यवहार करतो. संसार म्हणजे काही आहे की नाही? तू सांगशील का आता मला? वाईट आहे माझा नवरा. लेट इट बी. आमची खूप इच्छा आहे, बट तो आय डोंट थिंक तसं काही करेल. असो, आपल्या आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. मी पुन्हा पुढे निखिलाला म्हणून वाहत गेली, नाही तर मला आवरायचं आहे हो खूप. आपण भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आलाच आहात तर खाली कमेंटमध्ये माझ्या सखीसाठी, माझ्यासाठी, निखिलसाठी, बेसिकली आमच्या फॅमिलीसाठी एक छोटा बदाम तो बनताय. सो भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.